नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत चिकन करीची रेसिपी। अगदी सहज सोप्या पद्धतीने चिकन करी आज आपण बघणार आहोत। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याला आता आपण मॅरिनेट करून ठेवूया। त्यासाठी इथे 1 चमची मीठ, साधारणतः अर्धी चमची इतके हळद, अर्धा लिंबाचा रस, 1 चमची आले लसणाची पेस्ट, हे सर्व आपण आता चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात आणि चिकन 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करत असंच ठेवूयात। चिकन मॅरिनेट करत ठेवले तिथपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे इतके सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, 2 लवंग घेतलेत, दालचिनीचा छोटा तुकडा, 3 ते 4 काळी मिरी, 1 टीस्पून धणे आणि 2 तमालपत्र इथे घेतलेले आहेत। तसेच एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि साधारणतः अर्धी वाटी इतकी कोथिंबीर। एका पॅन मध्ये आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊयात। खोबरं साधारणतः गोल्डन ब्राऊन कलरचं झालं की त्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊयात आणि व्यवस्थित भाजून घेऊयात। मसाले अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे त्याचे फ्लेवर्स अजूनही छान करीमध्ये उतरतात। सुकं खोबरं आणि मसाले छान भाजून झालेले आहेत। आता आपण ते थंड करून नंतर त्याचं वाटण करून घेऊया। त्याच पॅनमध्ये आता आपण 1 चमची तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर होत आला की नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आणि तेही व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं। कांदा टोमॅटो भाजून झाले की नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये थंड होऊ द्यायचं, नंतर त्याचं वाटण करून घ्यायचं। चिकन करीसाठी इथे मी 1 चमची धणे पावडर घेतलेला आहे, अर्धी चमची चिकन मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता, 2 चमची घरगुती लाल तिखट आणि 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, तसेच थोडीशी कसुरी मेथी इथे मी घेतलेली आहे। आता आपण चिकन करी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 पळी इतकं तेल घेतलेलं आहे, तसेच पाव चमची इतकं बटर ह्याच्यामध्ये मी घातलेलं, हे अगदी ऑप्शनल आहे। तेल आणि बटर चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमची इतकी आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। नंतर कांदा टोमॅटोचं वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडं तेल सुटायला लागलं की आपण खोबऱ्याचं वाटण देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं हे वाटण परतून झालं की त्यामध्ये आता आपण कसुरी मेथी क्रश करून टाकूयात, तसेच सर्व मसाले देखील ह्यामध्ये टाकून सर्व मिक्स करून घेऊयात। सर्व मसाले चांगले मीडियम टू लो फ्लेमवर त्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। वाटणाला चांगलं तेल सुटायला लागलं की नंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। कोणतीही ग्रेव्ही बनवताना त्यासाठी आपण जे वाटण वापरतो त्याला चांगलं तेल सुटू दिलं की त्या भाजीची टेस्ट अजूनही वाढते। वाटण चांगलं 5 ते 6 मिनिटं परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये चिकन घालूयात आणि सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात। चिकन व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण त्याला झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी वाफेवर शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता चिकनला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात। तुम्हाला जितकी जाड ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। शक्यतो गरम पाण्याचाच वापर ग्रेव्हीसाठी करायचा, जेणेकरून छान तवंग येतो। आता आपण हे 10 मिनिटांसाठी पुन्हा शिजवत ठेवूया। तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। चिकन ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही हवी त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। ही करी तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील एन्जॉय करू शकता। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने चिकन करी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही बनवलेली चिकन करी कशी झाली आहे। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।